तर हा जो काही क्यूब आहे बाळांनो, तर तो कुठे ठेवलेला आहे? त्या क्यूबचं एक एंड कुठं ठेवलेलं आहे? त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनला ठेवलेलं आहे. ओके. आता हाच क्यूब मी कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर मला स्टडी करायचा असेल तर तो कशा पद्धतीने असू शकतो बघा. तर तुम्हाला माहिती आहे की कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम, इन कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम, इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग लाईन्स और इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग ऍक्सिसेस वी आर हॅव्हिंग कर्व्स. कर्व्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते कर्व मी इथं ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला इमॅजिन होईल की हा क्यूब कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कसा असेल किंवा कशा पद्धतीनं आपण स्टडी करू शकतो. तर मी काय म्हटलं की बाबा कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय असतात? कर्व्स असतात. मग हा जो काय कर्व आहे, हा कर्व, तर तो कर्व असणार डायग्राम नीट काढा. तर हा अशा पद्धतीने असणार आहे कर्व टू Q3. कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम ना, इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग लाईन्स वी आर हॅव्हिंग कर्व्स. दॅट्स इट. ओके. जसं X1, जसं XYZ ऍक्सिस, तसंच Q1, Q2, Q3 कर्व्स. ओके, सिम्पल. याच्यामध्ये काय शंका एवढ्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं? हे हे काढू नका बरं का, काढताना डायग्राम मध्ये हे काढू नाही. नका. हा. ओके. काय शंका बाळांनो याच्यामध्ये? नाही सर. ओके. हे डायग्राम काढायला घ्या पडदेशी क्विक. आणि डायग्राम काढून झाली की सांगा मला. खूप महत्वाचं आहे, पण इझी आहे तेवढा पॉईंट. फक्त समजून घ्या मी काय सांगतोय आणि त्याच्यावरून आपण काय करूयात, डिराईव्ह करूयात. पण थोडासा लेंदी आहे, ठीक आहे. पण आजच्या लेक्चरमध्ये हे संपवण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्यामुळे थोडंसं क्विक घेऊयात आपण. डायग्राम पटपट काढा किंवा काय करा, स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण की हा पॉईंट संपवायचा आहे मला ह्या लेक्चरला बाळांनो. त्याच्यामुळे हे स्क्रीनशॉट काढून तुम्ही परत मी तुम्हाला नोट लिहायलाच लावतोय, मग ती नोट त्यावेळेस व्यवस्थित लिहून मला ते सेंड केलं तरी चालेल. ठीक आहे. बरं, ही डायग्राम झाली. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो मला डायव्हर्जन्स काढायचा आहे. डायव्हर्जन्स काढायचा. आता हे डायव्हर्जन्सचा हा फॉर्म्युला तुम्ही म्हणजे ते डायव्हर्जन्स कसा काढला जातो एखाद्या गोष्टीचा, म्हणजे डायव्हर्जन्स ऑफ अ वेक्टर फंक्शन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, हे तुम्ही फर्स्ट इयरला बघितले, त्यात मला जायचं नाहीये. पण मी डायरेक्ट इथं गॉस थेरम वापरतो बघा. गॉस थेरम हे खूप महत्वाचं आहे. गॉस थेरम तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. गॉस थेरम आणि स्टोक्स थेरम. ओके. तर हे दोन थेरम तुम्हाला माहित असले पाहिजे. तर गॉस थेरम काय बघा. गॉस थेरम. ओके. मी डायरेक्ट लिहितो गॉस थेरम इट इज रिलेटेड टू द डायव्हर्जन्स. ऑब्विसली इथं वापरतोय म्हणलं डायव्हर्जन्सच्या रिलेटेड असणार आहे. डायव्हर्जन ऑब्विसली इट इज रिलेटेड टू द डायव्हर्जन. तर काय आहे गॉस थेरम बघा व्यवस्थित. तर डायव्हर्जन्स, ओके, volume integral of a diversion of a bar. A bar is any vector, any general vector. बघा, व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ ए डायव्हर्जन्स ऑफ ए बार. व्हॉल्यूम इंटिग्रल म्हटल्यानंतर इथं काय पाहिजे? डीव्ही. डीव्ही बार पाहिजे का डीव्ही पाहिजे? व्हॉल्यूम इज अ वेक्टर ऑफ स्केलर क्वांटिटी. वेक्टर, सॉरी, इट इज अ स्केलर. स्केलर क्वांटिटी म्हणलं बार पाहिजे का वरती? नाही. पण डेल इज अ वेक्टर ऑपरेटर. ए इज एनी वेक्टर, जनरल वेक्टर. त्याच्यामुळे ए बार आणि डेल बार पाहिजे. ओके. हे बार पण खूप महत्वाचं आहे बरं का. बार जरी चुकून कुठं दिला आणि व्ही बार लिहिलं, मी पूर्ण ते ह्याला मी 0 मार्क देईल. त्याच्यामध्ये बारवर कॉन्सन्ट्रेट करा नीट, कुठं बार कुठं काय नाही. ओके. नंतर सरफेस इंटिग्रल ऑफ ए विच इज इक्वल टू सरफेस इंटिग्रल ऑफ ए बार डॉट ds. पण सरफेस इज अ स्केलर और वेक्टर क्वांटिटी, वेक्टर म्हणून इथं क्वांटिटी. काय असणार आहे? ds बार असणार का? असणार. तिथं ds बार असणार. ओके. म्हणजे ए बार डॉट ds बार. दिस इज युअर गॉस थेरम. आणि हा गॉस थेरम कसा तयार केला जातो? ऍक्च्युली त्याच्या मागे फ्लक्स थेरी आहे, मी त्याच्यात पण जाणार नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला झाल्या. ज्या अर्थी तुम्ही डेल बार डॉट ए बार इज इक्वल टू तो फॉर्म्युला लिहिताय, त्या अर्थी त्याचं प्रूफ हे तुम्हाला फर्स्ट इयरला झालेलंच असणार आहे. ठीक आहे. तर ह्याच गॉस थेरम वरून मी असं लिहू शकतो बघा. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. ह्याच गॉस थेरम वरून मी हे डायरेक्ट ही स्टेप लिहितो बरं का. तर डेल बार डॉट ए बार इज इक्वल टू, दिस इज द डायव्हर्जन, इज इक्वल टू ही टर्म सरफेस इंटिग्रल ऑफ ए बार डॉट ds बार डिवायडेड बाय डिवायडेड बाय डिवायडेड बाय dv.
डिवायडेड बाय डीव्ही, पण त्याचा व्हॉल्यूम इंटिग्रल. ओके, तर ह्या पद्धतीनं आता ही जी काय टर्म असते बरं का, ही खूप महत्वाची टर्म आहे. तर ही टर्म काय रिप्रेझेंट करते, तर फ्लक्स पर युनिट एरिया ही टर्म रिप्रेझेंट करते. फ्लक्स म्हणजे ही ही वरची टर्म काय रिप्रेझेंट करते, ही वरची टर्म सगळी ही ही टर्म काय रिप्रेझेंट करते बघा, फ्लक्स पर युनिट एरिया. खूप महत्वाचं आहे, फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजे फ्लक्स किती इंटर झाला मायनस फ्लक्स किती त्या सरफेस मधून बाहेर पडला पर युनिट एरिया. हे एक्सप्लेन करण्याचं काम कोण करते, ही वरची टर्म. आणि खालचं तर काय, हे व्हॉल्यूम आहे, जस्ट व्हॉल्यूम आहे, याचं काय एवढा सिग्निफिकन्स नाही. ओके, इथपर्यंत बाळांनो ह्या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला झाल्या, तर मी त्याच्यात जास्त डीप मध्ये जाणार नाही. पण इथून पुढे आपण एक अनेक गोष्ट काय करूयात, व्यवस्थित एक्सप्लेन करूयात. ओके, आता फ्लक्स म्हणजे काय, फ्लक्स मीन्स व्हॉट, फ्लक्स मीन्स व्हॉट, फ्लक्स म्हणजे काय, बोलतो हा, कोण सांगेल मला. बर, फ्लक्स जाऊ दे, मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स माहित आहेत, इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स ऐकले, इलेक्ट्रिक फ्लक्स तर ऐकले, लाईन्स जाऊ दे, इलेक्ट्रिक फ्लक्स ऐकले, बोलतो ऐकलंय का नाही एवढं सांगा, मी विचारत नाहीये की तुम्हाला काय आहे ते. हा ऐकले. 11वी मध्ये तुम्ही फ्लक्स बघितले, मॅग्नेटिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स. आता हे जे काही फ्लक्स लाईन्स असतात, इलेक्ट्रिक फ्लक्स असतात, तर त्या फ्लक्स लाईन्स काय असतात, तर इमॅजिनरी फ्लक्स असतात, म्हणजे इमॅजिनरी लाईन्स असतात. आता इमॅजिनरी लाईन्स कशासाठी वापरतात, की एखादी क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी. आता इलेक्ट्रिक फील्ड तर तुम्ही बघू शकत नाही, एखाद्या चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड तर तुम्ही बघू शकत नाही, पण हे मॅथमॅटिकली त्याचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी तर आपण काय वापरतो, लाईन्स वापरतो, इमॅजिनरी लाईन्स असतात. तर त्या इमॅजिनरी लाईन्सची डायरेक्शन किंवा त्याचा क्राउडनीनेस म्हणजे किती जवळ लाईन्स आहेत, डायरेक्शन काय रिप्रेझेंट करते, की बाबांनो हा चार्ज हा तुमचा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज असतील तर फ्लक्स लाईन बाहेर जातात, निगेटिव्ह चार्ज असतील तर फ्लक्स लाईन आतमध्ये येतात. म्हणजे डायरेक्शन रिप्रेझेंट करते, की बाबांनो कुठं पॉझिटिव्ह चार्ज आणि कुठे निगेटिव्ह चार्ज. त्याचबरोबर ही फ्लक्स लाईन्स काय रिप्रेझेंट करतात, की किती मॅग्नेट्यूड आहे, रफली सांगतात. जर खूप क्राउडेड लाईन्स असतील, खूप क्राउडेड लाईन्स असतील, तर तुम्ही म्हणणार बाबा ह्या चार्ज पासून तयार होणारं जे काय इलेक्ट्रिक फील्ड असेल, तर ते इलेक्ट्रिक फील्ड खूप जास्त आहे. ओके, म्हणजे फ्लक्स ज्या इमॅजिनरी लाईन्स आहेत बाळांनो, इलेक्ट्रिक फ्लक्स ह्या ज्या काही इमॅजिनरी लाईन्स आहेत, त्यांचं दोन काम आहे, एक तर ते क्वांटिफाय करतात आणि त्याचबरोबर ते डायरेक्शनचा पण सेन्स देतात, की बाबा डायरेक्शन काय असू शकते. पण ही इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, असं काय नसतंय काय त्या चार्ज मधून अशा काय लाईन्स बाहेर पडत नाही. दुसरी गोष्ट, आता आपल्याला मला इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फ्लक्स नको आहे, मला मला फ्लक्स ही जनरल टर्म पाहिजे. फ्लक्स म्हणजे तुम्ही कुठलीही फिजिकल क्वांटिटी ही फ्लक्सनं रिप्रेझेंट करू शकता. जसं की समजा फ्लो असेल फ्लुइडचा फ्लो असेल. ओके, तर त्या फ्लुइडच्या फ्लो मध्ये प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी ही पण तुम्ही फ्लक्सनं रिप्रेझेंट करू शकता. फ्लक्स म्हणजे काय, तर लाईन्स विच रिप्रेझेंट्स ऑर विच गिव्स यू अ सेन्स ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. फ्लक्स म्हणजे काय, दोज आर इमॅजिनरी लाईन्स गिव्स यू अ सेन्स ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. त्या फिजिकल क्वांटिटी बद्दल सेन्स देतात. सेन्स म्हणजे काय देतात, तर त्याच्या मॅग्नेट्यूड बद्दल सांगतात, त्याच्या डायरेक्शन बद्दल सांगतात. ओके, तर हे इलेक्ट्रिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्स हे तुम्ही ऑलरेडी 11वीला तुम्हाला झालेलं आहे. पण इथं मला ते इलेक्ट्रिक फ्लक्स नको आहे, मला जनरल फ्लक्स. जनरल फ्लक्स म्हणजे काय, तर कुठल्या तरी लाईन्स म्हणजे कुठली तरी फिजिकल क्वांटिटी ही काय होते माझ्या ह्या बॉक्स मधून आतमध्ये येते आणि कुठली तरी फिजिकल क्वांटिटी ह्या बॉक्स मधून बाहेर जाते. आता समजा एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मी स्टडी करतोय, तर काहीतरी फ्लक्स मग ते समजा इथं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल फ्लक्स म्हणणं, तर समजा इलेक्ट्रिक फील्ड काय होते, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग जाते. इलेक्ट्रिक फील्ड काय होते, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मी स्टडी करतोय, इलेक्ट्रिक फील्ड कॉम्पोनंट अलॉंग एक्स ऍक्सिस. ओके, मग ते स्टडी करताना मी काय म्हणणार, तर फ्लक्स इज इंटरिंग, हाऊ मच फ्लक्स इज इंटरिंग थ्रू दिस फेस, म्हणजे या फेस मधून किती फ्लक्स आतमध्ये येतोय ते स्टडी करणार. आणि हाच फ्लक्स ह्या दुसऱ्या फेस मधून किती बाहेर पडतोय, म्हणजे आतमध्ये किती येतोय आणि बाहेर किती पडतोय, ह्याच्या रिलेटेड मी काय करणार, स्टडी करणार. मग तो तुम्हाला सेन्स काय देईल, की बाबा फ्लक्स एक्स ऍक्सिसच्या अलॉंग कसा बिहेव होतोय. आता हा फ्लक्स तुम्ही इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणा, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणा किंवा कुठलाही फ्लक्स म्हणा, त्याने काय फरक पडत नाही, इथं जनरल टर्म आपण स्टडी करतो. ठीक आहे,
तर फ्लक्स म्हणजे काय तर इमॅजिनरी लाईन्स असतात आणि ते काय करतात आपल्याला सेन्स देतात की बाबा एखादी फिजिकल क्वांटिटी कशा पद्धतीनं व्हेरी होत असते. ठीक आहे. पण हा आता ही टर्म मी जी काय आहे वरची टर्म, ती वरची टर्म मी काय करतो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेतो. आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी बाळांनो मी असं अज्युम करतो की बाळांनो फ्लक्स फ्लक्स हा काय होतोय माझ्या ह्या एक्स ऍक्सिसच्या अलॉंग इंटर करतोय. ओके, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. आता हा फ्लक्स सगळीकडनं इंटर होतोय, म्हणजे तो झेड ऍक्सिसच्या अलॉंग इंटर होतोय, परत वाय ऍक्सिसच्या अलॉंग इंटर होतोय, सगळीकडनं इंटर होतोय. पण प्रॉब्लेम हा कॉम्प्लिकेटेड न करण्यासाठी मी काय म्हणतो की पहिल्यांदा एक एक कॉम्पोनंट मी स्टडी करतो. की पहिल्यांदा मी स्टडी करतो की बाबा फ्लक्स हा एक्स ऍक्सिसच्या अलॉंग कसा बिहेव करतोय, फ्लक्स हा वाय ऍक्सिसच्या अलॉंग कसा बिहेव करतोय, ते सिमिलरली आपण काढू शकतो, आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग कसा बिहेव करतोय ते पण मी सिमिलरली काढू शकतो. म्हणजे एक कॉम्पोनंट मी काढून घेतो की एक्स ऍक्सिसच्या अलॉंग कसा बिहेव करतोय फ्लक्स. ओके, समजा काय म्हणतोय मी की कुठला तरी फ्लक्स, समजा मॅग्नेटिक फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स, काहीतरी फ्लक्स काय करतोय आतमध्ये येतोय माझ्या त्या सरफेसमध्ये. म्हणजे तो कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग मी स्टडी करतोय, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. पण मला एक्स ऍक्सिसच्या अलॉंग नाही स्टडी करायचा, मला कोणाच्या ऍक्सिसच्या अलॉंग स्टडी करायचं आहे, Q1 ऍक्सिसच्या अलॉंग. कोणाच्या ऍक्सिसच्या अलॉंग स्टडी करायचं आहे, Q1 ऍक्सिसच्या अलॉंग. का? कारण की मी कशामध्ये डेरिव्हेशन काढतोय, कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम साठी मी डेरिव्हेशन काढतोय, मी काय कार्टेशियन साठी काढत नाही. म्हणून मी कोणासाठी काढतोय, तर कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीमच्या अलॉंग मी स्टडी करतो. आता जो काय फ्लक्स असेल बघा, फ्लक्स मी त्याला कॅपिटल फाय न रिप्रेझेंट करतो. कॅपिटल फाय इज अ फ्लक्स अँड विच इज इंटरिंग थ्रू दिस प्लेन, दिस प्लेन, दिस प्लेन. या प्लेनला वाटलं तर नाव द्या, ए बी ओ सी. ह्या प्लेन मधून तो काय होतोय आतमध्ये येतोय. बघा मी काय लिहितो की फ्लक्स, फ्लक्स. ओके, मग चेंज इन फ्लक्स म्हणा किंवा स्मॉल फ्लक्स, फ्लक्स म्हणा, डी 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 फाय, स्मॉल फ्लक्स विच इज एंटरिंग थ्रू, विच इज एंटरिंग थ्रू विच फेस, विच फेस, फ्लक्स इंटरिंग थ्रू, थ्रू, थ्रू विच फेस, ए बी ओ सी फेस. ओके, म्हणजे मी फ्लक्स कशाचा स्टडी करतोय हेच मी कसं लिहू शकतो मॅथमॅटिकली, डी फाय. फ्लक्स म्हणायचं, डी फाय म्हणू नका, फ्लक्स म्हणायचं, फ्लक्स. सर काही जण ऍड होत नाहीत. म्हणजे ऑटो ऍडमिट आपलं चालूच आहे, ऑलरेडी चालू आहे आपलं ऑटो ऍडमिट. श्रीधर शिंदे होत नाही. आता काय प्रॉब्लेम आहे काय ऑटो ऍडमिट आहे आपल्या मीटिंगला. झालं की ऍडमिट का नाही झालं, का निघून गेला तो? ऑटो ऍडमिट आहे ते दिसतंय ना तुम्हाला, मी काय ऍडमिट करतच नाही, ते ऑटोमॅटिक आहे ते. ओके सर. ठीक आहे, ठीक आहे, झाला का श्रीधर? हा झाला. ओके ओके, हा काय बघत होतो आपण? पटपट सांगा, पटपट सांगा, पटपट सांगा, खूप महत्वाचा पॉईंट आहे. बघा मी काय म्हणतोय की फ्लक्स इंटर करतोय माझ्या ह्या फेस मधून. म्हणजे कुठला फेस आहे तर ए ए बी ओ सी ह्या फेस मधून इंटर करणारा फ्लक्स मी काढून घेतो. म्हणजे तो कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग मी स्टडी करतोय, इन कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. मला सांगा कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग मी स्टडी करतोय तो, कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग स्टडी करतोय मी, Q1. मग मी तिथं Q1 लिहितो. ओके, का? कारण की मी Q1 ऍक्सिसच्या अलॉंग मी फक्त पहिल्यांदा स्टडी करतोय. ओके, बघा व्यवस्थित समजून घ्या. एकच ह्याच्यासाठी काढणार आहे आपण, त्याच्यानंतर जनरलाइजच करणार आहे. खूप महत्वाचं आहे. आता फेस हा आतमध्ये येतोय, म्हणजे फ्लक्स ह्या सरफेस मधून आतमध्ये येतोय. तो वाटलं तर मी रंगवतो म्हणजे तुम्हाला समजेल की कुठल्या सरफेस मधून मी हा आतमध्ये येणारा फ्लक्स मी स्टडी करतोय, ह्या सरफेस मधून. ओके, सुरुवातीला डायग्राम नीट काढायची बरं का. ओके, ठीक आहे. तर ह्या फेस मधून आतमध्ये येणारा फ्लक्स मी काय करतोय आधी स्टडी करतोय. बघा मी त्याच्यामुळे तिथं डी फाय अलॉंग Q1 ऍक्सिस, अलॉंग Q1 ऍक्सिस किंवा Q1 कर्व. ओके, असं लिहू शकतो का? पटपट बोला.
हो नाही, पटपट बोला बाळांनो. हो उत्तर द्या सर. बरं का, पटपट उत्तर बोला, पटपट द्या, म्हणजे मला ते हो व्यवस्थित सर. तुम्हाला सांगता येतील. ओके, ठीक आहे. आता हा जो काय फ्लक्स आहे बाळांनो, की जो ह्या ABOC ह्या फेसमधून आतमध्ये येतोय, तर हे कुणाकुणावर डिपेंड असणार आहे बघा. तर ते कुणाकुणावर डिपेंडंट असणार आहे, तर हा किती वाय ऍक्सिस आहे तुमचा आणि हा किती झेड ऍक्सिस आहे, म्हणजे एरियावर डिपेंड असणार ना, ऑब्व्हियसली एरियावर डिपेंडंट असणार आहे. की एखाद्या सरफेसमध्ये किती फ्लक्स आतमध्ये येईल, ऑब्व्हियसली ते एरियाला प्रोपोर्शनल असणार आहे. जेवढा जास्त एरिया तेवढा फ्लक्स आतमध्ये येईल. हो का नाही? कॉमन सेन्स, हो का नाही? हो हो का सर. नाही? ओके हो सर. ओके ओके. मग त्याच्यामुळं मला सांगा की हा हा जो काय वरचा फेस आहे, हा जो काय वरचा फेस आहे, तर तो कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे? वाय ऍक्सिसच्या अलॉंगचा आहे. ओके, वाय ऍक्सिस म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणणार तुम्ही? Q2 कर्वच्या अलॉंग आहे, Q2 कर्वच्या अलॉंग. तर त्या Q2 कर्वचा लेंथ इलेमेंट काय असतोय? Q2 कर्वचा लेंथ इलेमेंट काय असतोय? H2 dQ2 असतो का? लेंथ इलेमेंट अलॉंग दिस लाईन. ओके, H2Q2 असणार का? हो का नाही? बरोबर ना, की जेवढा त्या सरफेस एरिया जास्त असणार आहे त्या प्लेनचा, हा प्लेन ABCO चा जेवढा सरफेस एरिया जास्त, तेवढा फ्लक्स आतमध्ये येईल. म्हणजे तो कोणावर डिपेंड असणार आहे, किती फ्लक्स आतमध्ये येईल, ते ऑब्व्हियसली त्या एरियावर डिपेंड असणार आहे. मग एरिया काय सांगतोय तुमचा? एरिया हा कोणाच्या अक्रॉस आहे? झेड आणि वाय प्लेन मध्ये. झेड आणि वाय प्लेन मध्ये. मग एरिया म्हणजे काय असतोय? तुमचं लेंथ इन टू हाईट. ही लेंथ झाली तुमची आणि हाईट ही झाली. मग ती जर हाईट असेल बाळांनो, ही जर हाईट असेल, त्याला जर मी हाईट म्हणत असेल, ही एवढी आहे. तर ही हाईट किती झाली? ही हाईट किती झाली? एवढी हाईट किती झाली तुमची? एच, हा हा सॉरी 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 सॉरी, सेकंड लेंथ एलिमेंट काय झाला तुमचा? वाय ऍक्सिसच्या अलॉंग लेंथ एलिमेंट काय असणार आहे? म्हणजे Q2 च्या ऍक्सिसच्या अलॉंग लेंथ एलिमेंट काय असणार आहे? H2dQ2. ओके, आता हा जो काय आहे इथून एवढा झेड ऍक्सिसच्या अलॉंग, म्हणजे झेड ऍक्सिसच्या अलॉंग म्हणण्यापेक्षा काय, Q3 ऍक्सिसच्या अलॉंग, सॉरी Q3 ऍक्सिसच्या अलॉंग जो काय लेंथ एलिमेंट असणार आहे, तर तो किती असतोय? H3dQ3. H3dQ3. बघा समजतंय का? म्हणजे एरिया काय झाला तुमचा इथं? H2dQ2 अँड H3dQ3. हा तुमचा एरिया झाला, की त्या एरियामधून, त्या प्लेनच्या एरियामधून फ्लक्स आतमध्ये येतोय. पण पण हा फ्लक्स कुणाचा आहे? या ए फिजिकल क्वांटिटीचा फ्लक्स आहे. आता हा फ्लक्स जो मी Q1 ऍक्सिसच्या अलॉंग कन्सिडर करतोय, तर त्या फ्लक्सचा कॉम्पोनंट अलॉंग Q1 ऍक्सिस, म्हणजे ह्या वेक्टरचा कॉम्पोनंट अलॉंग Q1 ऍक्सिस, तर तो काय असणार आहे? A1. तर हा तुमचा काय देतोय? तर फ्लक्स, हाऊ मच फ्लक्स इज इंटरिंग थ्रू दिस फेस ABOC. तर एवढा फ्लक्स काय होईल तुमच्या त्या फेसमधून आतमध्ये येईल. बघा समजते का? बघा समजते का? बघा समजते का? हो नाही, काय तर बोला रे. हॅलो 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 क्लिअर येत नाहीये. हॅलो हॅलो. हा सर, येतोय आवाज. मी काहीतरी विचारतोय बाळांनो, परत तुम्ही त्याच ट्रॅकवर जाताय की तुम्ही उत्तर देत नाही. मी तुम्हाला अजून आपले सेमिस्टर चालू झालंय जस्ट. मी सेमिस्टरच्या आधी पण तुम्हाला सांगतोय की मी ह्या गोष्टी जेवढ्या प्रामाणिकपणे सर तुम्हाला आवाज समजून येत नाहीये सांगतोय, माझी तुमचा. पण इच्छा आहे की तुम्ही ते तेवढं प्रामाणिकपणे अंडरस्टँड करून घ्यायचं. मग मी जर काय विचारत असेल तुम्हाला, तर तिथं उत्तर देणं तुमचं काम आहे ना, आहे का नाही? म्हणजे मी माझं लेक्चरचा निम्मा वेळ तुम्हाला हेच विचारण्यात घालवायचं की समजलं का नाही, आणि जर तुमचं उत्तर आलं नाही तर ते मी रागात तुमच्या लेक्चरमध्ये सगळं घालवायचं. असंच असंच चाललंय. त्या ऍस्ट्रोची पोरं बी तशीच, अजिबात बोलायचंच नाही, बोलायचंच नाही अजिबात. ऍस्ट्रोच्या पोरांना माहित आहे मागच्या वर्षीच्या, म्हणजे आत्ता जे टीवायला किती राग येतो मला उत्तर दिलं नाही तर, तरी बी पोरं बोलत नाहीत ऍस्ट्रोची.
मी काहीतरी विचारतोय बाबा, समजलं का नाही? काहीतरी बोलतोय की बाबा काय प्रॉब्लेम आहे तुमचा, समजतंय का तुम्हाला? तर काय नाही, शुंभ सर बसायचं तुमचा नुसतं, आवाज शुंभ. येत नाहीये सर. अरे हॅलो हॅलो, हा. सर. हा. बोला बोला, बोलतो हा काहीतरी. समजतंय का मी जे काय सांगतोय ते? हो सर समजते. काय सांगत होतो मी बघा, परत एकदा मी सांगतो तुम्हाला. तर काय सांगतोय मी, की एखादा फ्लक्स हा आतमध्ये येतोय, त्याच्या रिलेटेड मी स्टडी करतोय बाबा, किती अमाऊंट ऑफ फ्लक्स आतमध्ये येईल. इट इज टोटली डिपेंड ऑन सरफेस एरिया. आता त्याच्यासाठी मी काय केलं, फक्त एक कॉम्पोनंट मी स्टडी करतोय. ऍक्च्युली फ्लक्स हा ह्या क्यूबमध्ये सगळ्या साईडनं आतमध्ये येतोय आणि सगळ्या साईडनं बाहेर निघून जातोय. पण मी काय म्हणतो, की फक्त की फ्लक्स हा ह्या Q1 ऍक्सिसच्या अलॉंग, मग Q1 ऍक्सिसच्या अलॉंग आतमध्ये येत असेल तर हा पिवळा केलेला जो काही, तर ते बघितलं लेंथ किती आहे, ही लेंथ म्हणजे तो हा जो लेंथ इलेमेंट असणार आहे, हा हा लेंथ इलेमेंट. ओके. आणि हाईट जे असणार आहे ती हाईट. मग हा लेंथ इलेमेंट कोणाच्या अक्रॉस आहे, वाय ऍक्सिसच्या. हा. आणि हा लेंथ इलेमेंट कोणाच्या ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिसच्या अलॉंग. पण एक्स वाय झेड म्हणायचं नाही, तर काय म्हणा, सर तुमचा आवाज येत नाहीये. ओके. इंटरनेट चा प्रॉब्लेम असल्यामुळे कट झाली मीटिंग. ठीक आहे, परत एकदा मी शेअर करतो. लिहून घ्या पडदेशी ते जे काय सांगतोय मी, पटपट लिहून घ्या. ओके, लिहून घ्या पडदेशी, पटपट लिहून घ्या. आता तसंच काय करणार आहे, की हा जो अपोजिट फेस आहे हा इकडचा, तर त्या फेस मधून किती फ्लक्स बाहेर पडेल. आता हा जो काय ऑब्जेक्ट आहे तो एकतर तो फ्लक्स जो आतमध्ये येतोय त्यातला काही फ्लक्स स्वतःच ऍब्झॉर्ब करेल ऑब्विसली, आणि राहिलेला फ्लक्स काय करेल, बाहेर पाठवेल. तर तो किती बाहेर पाठवणार ते आपण मॅथमॅटिकली बघूयात. एवढं लिहून घ्या परत दिशेने, लिहून झाले की सांगा. लिहून घ्या पटपट, आणि लिहून झाले की सांगा मला.
झालं सर. ओके. आता पुढचा पॉइंट काय बघू. हाऊ मच फ्लक्स लिव्हिंग द फेज. सर आवाज येत हॅलो नाही. हॅलो हॅलो. सर आवाज अडकतोय सर आवाज. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे बाळांनो. हॅलो हॅलो. थोडस स्लो आहे आज इंटरनेट. हॅलो, येतोय का आवाज? तसंच होतंय. येतोय सर. हो सर. ओके ठीक आहे. हा आता बघा काय काय येतोय. हॅलो, आता येतोय का हो आवाज? सर येतोय. नाही सर तसाच अडकतोय मध्ये मध्ये. ओके. आता काय बघितलं की बाळांनो तसंच अडकतोय. नाही सर क्लिअर येतोय. थांबा एक. हॅलो, नाही येत असेल आता सर येतोय का तसा. आवाज? हा सर येतोय. मध्ये हो मध्ये येतोय. अडकतोय. हो सर येतोय आता. येतोय सर. बरं ठीक आहे. ओके हा. काय करतोय हा आता आपण काय केलं की बाळांनो किती फ्लक्स तुमचा आतमध्ये आला सरफेसमध्ये म्हणजे ह्या क्यूब मध्ये किती फ्लक्स आतमध्ये आला ह्या ह्या एज थ्रू हे कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्यानंतर आपण आता काय कॅल्क्युलेट करणार आहे तर किती फ्लक्स हा बाहेर पडतोय पण कुठल्या फेस मधून बाहेर पडतोय तो तर ह्या फेस मधून किती फ्लक्स हा बाहेर पडतोय ते आता आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ओके बघा व्यवस्थित समजून घ्या. तर या फेस मधून किती फ्लक्स बाहेर पडतोय तर ते आता आपण बघणार आहे. ओके ठीक आहे. आता काय करतो मी की बाळांनो इथं काय असेल हा फ्लक्स आहे. इथं जो काय फ्लक्स आतमध्ये येत होता तो फ्लक्स पण तो फ्लक्स बाहेर पडतोय म्हणल्यानंतर टोटल इथलं जे काही डिस्टन्स असणार आहे ते बाळांनो Q1 प्लस DQ1 असणार आहे. म्हणजे हा जो काय एक्स ऍक्सिसच्या अलॉंग त्यानं जो काय डिस्प्लेसमेंट केलाय म्हणजे एक्स ऍक्सिस म्हणण्यापेक्षा काय Q1 कर्वच्या अलॉंग जे काय डिस्प्लेसमेंट आहे ते स्मॉल म्हणतोय मी स्मॉल इन्स्टंटेनियस आहे म्हणून मी काय म्हणतोय Q1 प्लस DQ1 तर ह्या फ्लक्स ऍट Q1 प्लस DQ1 म्हणजे इथं ह्या फेसमध्ये किती फ्लक्स बाहेर पडतोय ते आता आपण कॅल्क्युलेट करूया. बघा काय म्हणणार तुम्ही नेक्स्ट पॉइंट काय म्हणणार तर फ्लक्स लिव्हिंग फ्लक्स leaves the face किंवा प्लेन म्हणा फेस म्हणण्यापेक्षा प्लेन म्हणा प्लेन leaves the प्लेन कुठलं प्लेन आहे समजा मी ह्याला नाव देतो काय PQRS प्लेन PQRS तो जो काय फ्लक्स असणार आहे तो मॅथमॅटिकली आपण d phi at Q1 प्लस DQ1 बघा d phi at Q1 प्लस DQ1 ओके तर हाच फ्लक्स किती असणार आहे बघा खूप सिंपल आहे हाच फ्लक्स किती असणार आहे की हा जो आतमध्ये आलाय तो फ्लक्स प्लस बघा काय म्हणतोय मी हा जो काय आतमध्ये आलाय तो फ्लक्स आतमध्ये किती आला हा एवढा प्लस ह्या डी क्यू ह्या लाईनच्या अक्रॉस किती ऍब्झॉर्ब झालाय तो आता हा DQ कसा काढायचा ते बघूया आतमध्ये किती आलाय बघा तर तो असणार आहे A1 H2 DQ2 H3 DQ3 हा एवढा काय आलाय आपला आतमध्ये आलाय प्लस किती ऍब्झॉर्ब झालाय तर किती ऍब्झॉर्ब झालाय तर तो कसा काढायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह न काढायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसं घेणार मी खाली लिहितो बरं का डो बाय डो Q1 बघा ऑफ दिस फ्लक्स म्हणजे काय A1 H2 DQ2 H3 DQ3 पण हे डिफरन्शियल मी ऍड केले म्हणलं इथं मला DQ1 पाहिजे. ओके आता हे काय झालं बघा तर हा काय झाला तुमचा फ्लक्स लिव्हिंग द प्लेन अँड फ्लक्स इंटरिंग द प्लेन म्हणजे फ्लक्स किती आतमध्ये येतोय आणि किती बाहेर चाललाय म्हणजे ह्या क्यूब मध्ये ह्या Q1 ऍक्सिसच्या अलॉंग किती फ्लक्स आतमध्ये येतोय आणि किती फ्लक्स बाहेर पडतोय हे दोन काढलं तर जो फ्लक्स आतमध्ये राहिलाय म्हणजे ह्या सरफेसनं आतमध्ये ह्या क्यूबनं आतमध्ये ऍब्झॉर्ब केलाय फ्लक्स तो काय असणार बघा नेट फ्लक्स गेन
नेट फ्लक्स गेन ओव्हर सरफेस. तर तो नेट फ्लक्स गेन ओव्हर सरफेस तर तो किती असणार आहे, आतमध्ये किती येतोय मायनस बाहेर किती जातोय, किंवा तुम्ही हे मॅथमॅटिकल असं लिहू शकता डी फाय Q1 प्लस डी Q1, म्हणजे हा बाहेर किती जातोय मायनस आतमध्ये किती आला ऍट Q1. जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय आन्सर येते बघा. मी इथंच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो बघा. नेट फ्लक्स तर तो किती आहे, फ्लक्स अलॉंग Q1 ऍक्सिस, की जो फ्लक्स गेन बाय द सरफेस आहे, तर तो काय म्हणलेला मी डी फाय ऍट Q1 प्लस डी Q1 मायनस डी फाय ऍट Q1. ओके, जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तुम्हाला ही इक्वेशन सॉल्व्ह केल्या आन्सर येईल. ह्याच्या व्हॅल्यू काय होते बघा, A1 H2 dQ2 H3 dQ3 मायनस सॉरी प्लस बघा प्लस डो बाय डो Q1, परत हीच टर्म A1 H2 dQ3 dQ2 H3 dQ3 आणि इथं ह्याचा डेरिव्हेटिव्ह बॅलन्स करण्यासाठी dQ1 मायनस ही टर्म, तर ती काय होती तुमची A1 H2 dQ2 H3 dQ3. आता ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होते का बघा, इथं मायनस आहे आणि इथं काय आहे प्लस आहे, त्याच्यामुळे ती टर्म कॅन्सल होईल. राहिलं काय बघा, खूप महत्वाचं आहे, डो बाय डो Q1 A1 H2 H3 dQ1 dQ2 आणि dQ3. This is the flux gained by the cube along Q1 axis. Flux gain by the cube along Q1 curve. Along Q1 curve. ओके, पटपट लिहून घ्या, क्विक हा पॉइंट संपवायचा आपल्याला. या सगळ्या थेरॉटिकल गोष्टी आहेत बाळांनो. तसं सिमिलरली आपण Q2 साठी लिहू शकतो, तसं सिमिलरली आपण Q2 आणि Q3 साठी सिमिलरली असंच लिहू शकतो आपण, Q2 Q3 आणि Q1 Q2 Q3 साठी लिहू शकतो सिमिलरली. म्हणजेच बाळांनो, ही जी काही टर्म आपण कॅल्क्युलेट केली तो सरफेस इंटिग्रल कॅल्क्युलेट केला मी ओव्हर A बार डॉट ds बार, बट अलॉंग विच कर, तर Q1 curveच्या अलॉंग तो आहे आला माझा डो बाय डो Q1 A1 H2 H3 dQ1 dQ2 dQ3. ओके, तसं सिमिलरली इथं तुम्ही इथं काय करणार, तुम्ही Q2 म्हणणार आणि इथं तसे नेसेसरी चेंजेस करायला लागतील. शेवटी ऍड करायला लागणार आणि ऍड केल्यानंतर तो जो काही पहिलं इक्वेशन होतं त्याच्या सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर येईल. लिहून घ्या बघू, मी मागचं हे करतो. खूप महत्वाचं आहे. पहिल्यांदा मी काय केलं की बाबा फ्लक्स किती आतमध्ये येतोय, हा, आणि हे पर युनिट एरिया बरं का सगळं, फ्लक्स हाऊ मच फ्लक्स एंटरिंग पर युनिट एरिया, आणि ते मी कॅल्क्युलेट करून घेतलं. तसंच फ्लक्स हाऊ मच फ्लक्स इज लिव्हिंग द क्यूब, ते पण मी कॅल्क्युलेट करून घेतलं. त्याच्यानंतर नेट फ्लक्स गेन ओव्हर द सरफेस, मग तो कॅल्क्युलेट करून घेतला आणि मग ते सॉल्व्ह करत गेलो मी. तुमचं जर टेक्स्टबुक बघितलं ना जुनं फडकेचं म्हणतोय निरालीचं मागच्या वर्षीचं, तर त्याच्यात काय म्हणलंय की फ्लक्स नाही म्हणला शब्द वापरला त्यांनी तर शब्द वापरलाय एनर्जी पर युनिट एरिया असा शब्द वापरलाय. हा चालेल, काहीतरी क्वांटिटी आतमध्ये येते, मग ते फ्लक्स आतमध्ये येते, एनर्जी आतमध्ये येते, हीट आतमध्ये येते, मॅग्नेटिक लाईन्स आतमध्ये येतात, काही का आतमध्ये येणार, वॉटर आतमध्ये येते, त्यांना काय फरक पडत नाही. मॅथमॅटिकली तसा काय फरक पडत नाही. फ्लक्स म्हणा, फ्लक्स जास्त जनरल टर्म आहे रॅदर दॅन एनर्जी. त्यांनी तर डायग्रामच दिली नाहीये पुस्तकात.
ओके, पटपट लिहून घ्या. झालं सर. ओके, ठीक आहे. तसं सिमिलरली बाळांनो, सिमिलरली कॉम्पोनंट्स अलॉंग, सिमिलरली म्हणजे कॉम्पोनंट, ह्याचे कॉम्पोनंट्स along Q2 and Q3 are Q2 and Q3 are. ओके, सिमिलरली काय असतील बघा कॉम्पोनंट्स, व्यवस्थित लॉजिकली विचार करा. सरफेस ए बार डॉट डी एस बार. ओके, Q2 कॉम्पोनंट. बघा इथं काय असणार मग, डो बाय डो Q2 असणार, बरोबर. A1 च्या ऐवजी काय असणार इथं, A1 च्या ऐवजी काय असणार आहे, A2 A2 असणार आहे, A2 असणार आहे. H2 च्या पुढचा म्हणजे 2 च्या पुढचा काय झालं तुमचं 3, म्हणजे H3 H1 DQ1 DQ2 DQ3. म्हणजे हा एक कॉम्पोनंट झाला. आणि सेकंड कॉम्पोनंट Q3 च्या अलॉंग काय कॉम्पोनंट असणार आहे, सरफेस इंटिग्रल ऑफ ए बार डॉट डी एस बार Q3 इज इक्वल टू 11:20 ला चालू झाले म्हणलं. चालेल की चालेल, झालं, मी 5 मिनिटात संपवतो. ठीक आहे. डो बाय डो Q3 बघा, A3 H1 H2 DQ1 DQ2 DQ3. सिमेट्री बरं का त्याच्यामध्ये, समजून घ्या. ठीक आहे, एवढंच इथंच थांबूया आपण लेक्चर. नेक्स्ट लेक्चर चालू होईल. एवढं लिहून घ्या. आपण पुढचं परत थिओरिटिकल पुढच्या नेक्स्ट लेक्चरला घेऊया, वाटलं उद्याच्या लेक्चरला घेऊया. म्हणजे उद्या हा पॉईंट संपेल, त्याच्यानंतर कर्लचं एक इक्वेशन आहे, त्याला एक लेक्चर लागेल. म्हणजे या आठवड्यात तुमचा हा टॉपिक संपेल. त्याच्यानंतर आपण स्पेशल फंक्शनचा एक टॉपिक घेऊ, तो पण खूप छोटासा आहे, त्याला 1.5 आठवडे लागतील. म्हणजे 2 टॉपिक तुमचे संपतील. घ्या की घ्या. झालं सर लिहून. ओके, झालं. ठीक आहे, मी इथंच थांबतो, कारण की नेक्स्ट लेक्चर आहे आता. ठीक आहे, काय शंका असतील शंका, ऍक्च्युली जरा थेरॉटिकल पार्ट आहे, मान्य आहे मला, पण थोडंसं समजून घ्या मुलांनो. रादर दॅन पाठ करण्यापेक्षा थोडीशी अॅनॉलॉजी लावा, की जेणेकरून ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. पण हे तुम्हाला लिहिताच आलं पाहिजे. 5 मार्काला तुम्हाला लिहिता आलंच पाहिजे, डायग्राम वगैरे काढून. या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. का, कारण की जस्ट आता तसा एक्झामचा फॉर्मॅट आहे. काय उपयोग नाही आहे थिअरॉटिकल जायचा एवढा, पण ठीक आहे, आता एक्झाम फॉर्मॅट आहे तर आपण काय करू शकत नाही. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी तर प्रायोरिटी एक्झाम्पल्सला देईन. एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तो फॉर्म्युला कसा आला त्यापेक्षा ते एक्झाम्पल, ते इम्प्लिमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तो फॉर्म्युला कसा आला त्याचा काय आपल्याला घ्यायचं नाही. पण जर चुकून माझा पेपर आलाच नाही तर ऑब्व्हियसली ह्याच्यावरच प्रश्न पडणार, पूर्ण थिअरॉटिकलवर प्रश्न पडणार. त्यात आता मी काही करू शकत. ओके, तर त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रिपेअर राहायला पाहिजे, थिअरॉटिकली पण आणि ऍप्लिकेशन बेस्ड. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता आले पाहिजेत आणि तुम्हाला थिअरॉटिकल पण जमलं पाहिजे. ठीक आहे, काय अडचण, काय अडचण नाही सर. ओके. आणि हे मी सेव्ह करतोय बरं का, आधीचे पण आपण बऱ्यापैकी रायटिंग मध्ये सेव्ह केलेले आहेत ह्या गोष्टी. हे फक्त लॅपलासचं एक इक्वेशन मिस झालंय, पण ह्याची PDF मी करून तुम्हाला सेंड करेन 1-2 दिवसात बरं का. सगळं होऊ देते एकदम, मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सेंड करतो. ठीक आहे, इथंच थांबूयात आपण.
Hello guys, good morning. Sorry, good afternoon. Good afternoon. Good afternoon, sir. Okay. Good afternoon. Very good afternoon. Okay. So in the morning, who were present? Who was okay? So who was not present? सकाळच्या लेक्चरला जे आहे इनोव्हेशन सेल IIC च्या तर्फे जे घेतलं गेलं आपलं ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये कोण कोण नव्हतं सकाळी 9 वाजता? Who was not there? So everyone was there. Pooja, were you there? मी नव्हते सर. Okay, Snehal Malni was not there. Dipti. मी पण नव्हते सर. मी Okay. पण नव्हते. Okay, and so why you guys are not there? Okay, Mosim was also not there. कोण कोण नव्हतं आता? Okay, so का नव्हता तुम्ही? So just tell me why you were not there. का नव्हता तुम्ही? एक कारण असेल ना प्रॉपर. सर मी दवाखान्यात गेलेली, माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे. Okay, take care. Mosim, why you were not there? मोसिम का नव्हता? गीतांजली पण नव्हती, दीप्ती पण नव्हती, ऋतुजा नव्हती. का नव्हता तुम्ही? I think Shraddha was there. Divya. Okay guys, so the thing I want to say here is that so now you are in a TYBSc, okay, and the thing बघा मी तुम्हाला असं कंपल्सरी अटेंड करा म्हणजे सांगितलं असेल तरी काय असं माहिती का, आता तुम्ही TYBSc करताय, ओके, आता हा ऑक्टोबर संपण्यातच आहे, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे येत्या 6 महिन्यांनी तुमचं TYBSc बॅचलर BSc फिजिक्स संपणार आहे. जून मध्ये जुलै मध्ये तुमच्या हातात रिझल्ट येईल आणि तुम्ही नंतर विचार करा मला काय करायचं. ठीक आहे. आणि जर तुम्ही अशा लेक्चरला जर तुम्ही अटेंड झालात ना, तुम्हाला तिथं काय ते बोलायला लावतात का? दे डोंट आस्क यू टू स्पीक समथिंग. ओके, ते आस्क यू टू आस्क द क्वेश्चन बट दॅट ऑल्सो यू डोंट डू. ओके, तुम्ही अटेंडच झाला आणि प्रेझेंटच झाला आणि प्रश्न विचारला तर दूरच आहे. पण जर तुम्ही अशा लेक्चरला तुम्ही ऍटलीस्ट ऐकलं ना, सो यू गेट सम आयडियाज की मला पुढे काय करायचंय, काय करता येईल, कसं करता येईल. सो दॅट्स वाय दोज ऍक्टिव्हिटीज आर कंडक्टेड गाईज. So we are conducting, do we conduct any exam on that particular thing? Do we ask you to write the report? So if you go to some good universities na, they ask the student to prepare a report of the activity they conducted. आम्ही तुम्हाला सांगतो का असं काय ऍक्टिव्हिटी तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी मधून काय शिकलात, तुम्ही त्या लेक्चर मधून काय शिकलात? Do we ask you? No, we don't ask you. We just ask you to present there. मोबाईल असतो तुमचा, मोबाईल त्या लिंकवर क्लिक करायचं आणि ऐकायचं फक्त. ते सुद्धा तुमचं तेवढं सुद्धा होत नसेल तर आय डोंट नो वेदर यू आर सिरियस अबाउट युअर सेल्फ ऑर नॉट, वेदर यू आर सिरियस अबाउट युअर पॅरेंट्स ऑर नॉट, वेदर यू आर सिरियस अबाउट युअर करिअर ऑर नॉट. ओके, काहींचे प्रॉब्लेम असेल ठीक आहे, पण ते सेशन 11 वाजेपर्यंत चाललं. ओके, so at least if you take a 15 minutes, if you take a 15 minutes or half an hour, if you're doing some activity, take out some time for that, because you will be so we have paid, okay, so for your kind information, we have paid both of the speaker, we have given the money to the speaker. Okay, आणि जर
Okay. So, sir, I was clear at Nishray. I was saying something. So, do my voice is breaking? नाही सर येतोय. Okay. येतोय सर. Okay. 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 Fine. Very good. तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न काय, वी हॅव पेड देम, मी त्यांना पैसे दिलेले आहे. आणि जर आपण त्यांना पैसे दिले तर ते जे व्यक्ती आहेत, सो बोथ द स्पीकर, ते कुठे असं त्यांचं नॉलेज फ्री मध्ये वाटत फिरत नसतील ना. ओके. त्यांनी जरी म्हटलं, आता जे असतील त्या लेक्चरला त्यांनी जे सांगितलं ते म्हटले की यू कॅन फ्रीली कॉन्टॅक्ट मी. ओके. कारण का, त्यांचं आपल्यावर असोसिएशन आहे आपल्या कॉलेज बरोबर. ओके. आणि त्यांना आपण बोलवलंय लेक्चर देण्यासाठी, त्याच्यामुळे ते तुम्हाला म्हटले की तुम्ही आम्हाला केव्हाही अप्रोच होऊन विचारू शकता. हे असं दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विचारलं तर, सो आय डोंट नो वेदर दे विल गाईड देम. ओके. ओके. ऍब्सोल्युटली दे विल गाईड देम, बट द इफिशियन्सी and the dedication with which they will guide the student of the YCSE, they will not guide the student of the other colleges. ओके. हे तुम्हाला सगळं फुकटात मिळत आहे ना, म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल सगळं. ऍक्च्युली हे सगळं फुकटात मिळत नाही तुम्हाला. यू हॅव पेड द फीस, बट ऍक्च्युली यू शुड मेक द यूज ऑफ दॅट फीस. आता तुम्ही म्हणता अरे आम्ही इतके पैसे भरले पण आम्हाला काहीच नसतं. बट गाईड्स, सो टेक दोज ऍक्टिव्हिटी सिरियसली. जे तुम्हाला दिलं जातात ना ते करत जा व्यवस्थित. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की अरे याचा काहीच फायदा होत नाही, बट काहीतरी थोडासा तरी फायदा होतो काहीतरी. ज्यांनी ऐकलं असेल त्यांना ऍटलिस्ट तुम्हाला कळलं तरी असेल की अरे प्रोग्राम कसा असतो, अगोदर कोण बोलतं, नंतर कोण बोलतं, वोट ऑफ थँक्स कसे करायचे, वेलकम कसं करायचं, ऍटलिस्ट रूपरेषा तरी कळली तुम्हाला. किंवा एखादा स्पीकर असेल तो स्पीकर कसा बोलतो, त्याने काय काय पॉइंट मांडले होते, त्याने काय सांगितलं जाऊ द्या खड्ड्यात, पण तू कसा बोलतोय. आता तुम्हाला उठून जर उद्या बोलायला लावला समजा, तर तुम्ही कसं बोलाल, तुम्ही काय ऐकलं असेल कोणाचं तरच तुम्ही बोलू शकाल ना, की तो एखादा प्रेझेंट कसं करतोय. सो दॅट्स वाय. आणि तुम्हाला आता हे जी ऍक्टिव्हिटी झाली, आता याच्यामधून तुम्हाला आयडिया, प्रत्येकाला एक आयडिया जनरेट करायची आहे आणि यू हॅव टू सबमिट दॅट आयडिया टू मी. Okay, and that is very strictly. Okay, and I want to make one more announcement. So one so this is a 2-day activity. So first day is over. So tomorrow उद्या 9 वाजता so imaginative science story telling activity आहे आपली. So 2 students, I think the Ghorpade, and second one is I think दूसरा कोण होतं, Shraddha Jadhav. Okay, so I called both of them so they both will be telling you the story. Okay, so just to respect them, the present for that tomorrow's lecture. ओके. आणि तुमचं जर काही अशा दुसऱ्या जर ऍक्टिव्हिटी असतील, ऍक्टिव्हिटी म्हणतो, जर तुमच्या स्टोरीज असतील अजून दुसऱ्या कोणाकडे तरी, ओके, किंवा तुम्ही आज विचार करू शकता, तुम्ही वाचा, तुम्ही काय करा ती लिहा. आणि तुमच्या गुगल फॉर्मवर मी काय केलं आहे, तुमच्या ग्रुपवर एक गुगल फॉर्म स्प्रेड केलेला आहे. तो फॉर्म तुम्ही तिथं फिल करा, स्टोरी अपलोड करा खाली. ओके. आणि जर तुम्हाला स्पॉन्टेनियसली सुद्धा काही बोलायचं असेल उद्याच्या लेक्चरला, समजा तुमची स्टोरी, समजा सर माझ्याकडे स्टोरी तयार आहे पण मी फॉर्म भरला नाही, तर तुम्ही तिथं त्या उद्याच्या मीटिंगला, उद्याच्या ऍक्टिव्हिटीला, आणि मी पण म्हणू शकता की सर आय वॉन्ट टू टेल द स्टोरी, सो वी विल गिव्ह यू द चान्स. याच्याने कॉन्फिडन्स येतो माहिती का. जेव्हा तुम्ही 4 लोकांमध्ये बोलतात ना, यू विल गेट द कॉन्फिडन्स, यू विल गेट द कॉन्फिडन्स अबाउट क्लॅरिटी ऑफ युअर थॉट्स, what you are speaking. Okay. Okay, so बरंच काय म्हणता, बोला सर. डबल स्टोरी लिहिली असेल तर ते डबल फॉर्म भरून अपलोड करायची का? ओके, दॅट इज ऑल्सो वेलकम. तुम्ही ते सुद्धा करू शकता. ओके. पण काय करा माहिती का, सो आय हॅव टोल्ड यू यू कॅन टेल बोथ द स्टोरी ऑर एनी नंबर ऑफ स्टोरीज,
but there will be some time limitation. Okay, जर जास्त entries आल्या तर there is a possibility that you will be given chance only to present one, but be ready with the if you are having 2 story, we will give you the chance if time permits. Okay, the time असेल तर तुला नक्कीच आम्ही chance देणार आहोत. ठीक आहे. ओके सर, थँक्यू सर. Okay, so guys, so we will start the lecture now. Okay, so just tell me up to what topic we have learned. Okay, आपण मागच्या लेक्चरला काय शिकलो होतो? मग इसवी सन पूर्वी काळामध्ये आपण बघा काहीतरी 1900 का 1617 मध्ये काहीतरी शिकलो असं. Just tell me what we have learned in the last lecture. सर न्यूमेरिकल स्किल्स का फिजिक्स लेक्चर. Okay, fine. Numerical skills lecture, sorry. न्यूमेरिकल स्किलचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये काय शिकलो आपण? Tell me what we have learned in that particular topic. Or which topic we have learned in the last lecture? अल्गोरिदम. Okay, so आता आपलं युनिटच आहे डायरेक्ट. टॉपिक म्हणतो मी, कोणते प्रोग्राम कोणते फ्लोचार्ट आपण शिकलो? बोला. Okay, that tells me that you haven't gone through the lecture or the notes which I have sent you. Okay, म्हणजे मी जे नोट्स तुम्हाला सेंड केलाय ना त्या तुम्ही पाहत नाहीये किंवा आजच्या लेक्चरच्या अगोदर तुम्ही पाहिले नाहीये. ओके, म्हणजे तुम्ही काय कराल फक्त आता जे नोट्स मी सेंड करून दिल्या तुम्हाला, तुम्ही आता एक्झाम ज्या दिवशी असेल त्या दिवशी आता 2-3 दिवस अगोदर तुम्ही ते उघडा, तुम्ही वाचाल, एक्झाम द्याल आणि विसरून जा. Okay, now the thing will be what? सर टेम्परेचर अँड फॅरेनहाइट एक्झाम्पल, सेल्सियस अँड फॅरेनहाइट एक्झाम्पल. प्रोग्राम. Okay, so फॅरेनहाइट टू सेल्सिअस चे कन्वर्जन आपण शिकलो. व्हेरी गुड. अजून काय शिकलो तर बाळांनो आपण? सर आवाज येत नाहीये तुमचा. श्रेयाला आवाज येत. ओके, श्रेयाला आवाज येत नाहीये. मला असं वाटतं श्रेया, यू शुड चेक युअर नेटवर्क और यू शुड चेक युअर ऑडिओ सिस्टम. ओके सर. You are clearly visible, clearly audible to me. So Snehal Mari was saying something. Snehal, please. Sum of the two numbers. दुसरं एक्झाम्पल घेतलेलं. Okay. Even numbers between 1 to 50. Very good. So Odd number between 1 to nth. Positive integer. Very good. Okay, fine. So in the last lecture, actually we have spent, I think, 2.5 lectures on algorithm and flowchart, actual algorithm and flowchart. Okay, so in that one we have studied how to convert that Celsius to Fahrenheit to Celsius. Okay, then we have seen the or studied the algorithm of what? Finding the area, perimeter of different geometrical shapes, square, rectangle, parallelogram, all those things. Then we have studied the algorithm of finding the solution of quadratic equation. Okay, after that we have studied about the sum as well as product of the series. Okay, and then we have studied about the finding the even number between 1 to 50 and finding the odd number in between 1 to n. Okay, that is also we have studied.
So those many programs of flowchart we have studied till now. Okay. Now you will be surprised today. So I will be conducting your exam now. Okay. And the question of the examination I am writing in a chat box. Okay. Okay, so you can use your PDF also, which I have shared to you. But you will be given the what 10 minutes, okay, to solve this question. Okay. So the question is write the algorithm to convert a just a minute, the spherical to convert plane polar coordinate into Cartesian coordinate. The question is in your chat box. Okay, now the time is 12:41. So what you need to do, you need to write a program on a paper and then show that paper to me by turning on your video, and there will be 10 minutes. So I will stop accepting the photos after the what, after 12:51, or you can post that photos in a on a TYBSC group. Okay, and those who will submit the paper, that those will get the marks. Okay guys, so your time starts now. So the question is write the algorithm to convert plane polar coordinate into Cartesian coordinate. For that you need to know what is the relation between plane polar coordinate and Cartesian coordinate. Okay. So tell me. So write down and send the photo of that your answer on a TYBSC group. Don't forget to write your name and roll number on that paper. So 2 minutes is over, 8 minutes are remaining.
Okay, guys. So last 2 minutes, last 3 minutes is there. Who has already done with the algorithm, he or she can submit it in the WhatsApp group, in a TYBSC WhatsApp group. And that will be evaluated, guys. Okay, so there is some marks for that. सर ग्रुपवरती सेंड करायचं ना. हो, ग्रुपवर करायचं आहे. Okay, last 1 minute. After that, I will not consider all the images which will be posted. Okay. So only one entry I have seen here. Okay, so time up guys. Time संपला है. श्रद्धाचा सुद्धा आलाय. Okay, so just click a photo and paste it, whatever you are having. Because after 2 minutes, I will not accept whatever will come here on a group. Okay, only 2 entries are there. Okay, 3 entries. Rutuja, Pooja, Shraddha, and Mayuri. 4 entry आले आतापर्यंत बरं का. Okay, now stop writing and posting the photos. Okay, now guys, listen to me now. Okay, so such kind of activity will be conducted surprisingly. Okay, तर प्रेझेंट असणं लेक्चरला. ओके, लक्ष देणं. लेक्चरला काय शिकवलंय
त्याचा ते बघणं ऍटलिस्ट. ओके, आता हे तुमचं काम असणार आहे आणि हे अशा ऍक्टिव्हिटी मी आतापर्यंत घेणार नव्हतो. तो बट from the guidelines from the department, from the senior faculties, I have to conduct this one. Okay, just to check your sincereness. Okay, and that sincereness will be reflected on your mark sheet. Okay, so from आता हे याचं इव्हॅल्युएशन तर होईलच. I will be evaluating this one. Okay. Okay, so now I want to give you one homework also. Okay, so जसे आपण जसे आपण सिरीजचं समेशन घेतलं होतं. सो फ्रॉम टू फाइंड द सम ऑफ द सिरीज फ्रॉम 1 to n, you have to write the algorithm for finding out the value of sin x by using the expansion of sine. Okay, so let me write down the question again in the chat box. Okay, that will be your homework. Okay, write the algorithm and flowchart for finding value of sine of x by using series expansion formula. ओके, तुमच्या चॅट बॉक्स मध्ये मी प्रश्न टाकलेला आहे, त्याला कॉपी करा, कुठेतरी पेस्ट करा. आय विल नॉट बी सेंडिंग दॅट क्वेश्चन अगेन. ओके, तर त्याची मी तुम्हाला एक हिंट देतो. ओके, तर ते ओके, सो आय एम शेअरिंग दिस वन. Okay, just a minute, this is loading. Okay guys, can you see this formula? What is happening? Okay. Okay, तर आपण सिरीजचं कसं असतं. ओके, आपण एक सिरीजचं एक्सपान्शन बघितलं होतं. एक्सपान्शन म्हणतो, सिरीजचं सम बघितलं होतं. 1 minus x plus x square minus x cube plus x to the power 4, असं अल्टरनेट प्लस मायनस साइन आणि त्यांची पॉवर सुद्धा चेंज होताना ती जी आपण एक अल्गोरिदम फ्लोचार्ट बघितला होता. ओके, त्याच्या मदतीने तुम्हाला काय करायचं आहे, साइन ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे काय, तुम्हाला जर इनपुट एक्स घ्यायचं, ओके, and by using this formula, okay, try to write down the algorithm and as well as flowchart. Okay, by using the loops, if and then statement, तुम्हाला काय ते मी तुम्हाला पीडीएफ सेंड केली, त्याच्यामध्ये तुम्हाला तो अल्टरनेट प्लस मायनस सिरीजचा एक अल्गोरिदम आहे, त्या अल्गोरिदमची तुम्ही मदत घेऊ शकता. By using that, by taking the help of that algorithm and this formula, okay, the Maclaurin series expansion असते. Sin of x is equal to x minus x cube by 3 factorial plus x to the power 4 upon 5 factorial minus x to the power 7 upon 7 factorial plus dash dash dash. Okay, तर याच्या मदतीने काय करायचं तुम्हाला, you need to write the algorithm as well as flowchart and that will be your homework. Okay, and that need not to be submitted to me. ते तुम्हाला सबमिट करायची गरज आहे का, नाहीये. Okay, that proper assignment I will give you on the Google Classroom, but I will giving you this just for a homework.
Okay, and there might be a chance that those questions might be asked in an examination or in an internal examination or a surprise test. Okay, now so the thing which I want to teach you today is very short. Okay, so that is about the matrix addition. Okay, आता मॅट्रिक ऍडिशन बघा कसं करायचंय. आता तुम्हाला दोन मॅट्रिक्स दिलेले समजा. ओके, अँड दे हॅव सेड यू टू ऍड दिस मॅट्रिक्स. ओके, तर पहिली स्टेप काय म्हणजे स्टार्ट असेल ऑफकोर्स. देन स्टेप 2 काय, डिक्लेअर द मॅट्रिक्स ए आर सी, मॅट्रिक्स बी आर सी अँड मॅट्रिक्स सी आर सी, वेअर आर स्टँड फॉर रोज अँड सी स्टँड्स फॉर कॉलम. म्हणजे काय, दोन मॅट्रिक्स तुम्हाला ऍड करायचे, कोणते, ए आणि बी. त्याच्याबरोबर ए प्लस बी याच्या विल बी इक्वल टू सी. ओके, मग त्याच्यामुळे तुम्हाला हे पण डिक्लेअर करावं लागेल इथं. दिस इज अ डिक्लेरेशन. देन व्हॉट यू विल टेक द इनपुट ॲज आर सी, ए 2 स्क्वेअर ब्रॅकेट, बी 2 स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, आर म्हणजे काय, रो, सी म्हणजे काय, कॉलम, ए आणि हा बी हे काय, मॅट्रिक्स आहे. ओके, त्यांचे इनपुट्स अजून आपल्याला घ्यायचे बाकी आहे. ओके, नाउ द थिंग इज दॅट आता तुम्ही रीड केले हे. ओके, इथे तुम्ही डिक्लेअर केले, तुम्ही रीड केलं म्हणजे काय, तुम्ही आर किती, तुम्हाला किती रो पाहिजे मॅट्रिक्स मध्ये. ओके, ते तुम्ही सांगितलं, कॉलम किती तुम्हाला तुम्ही ते सांगितले, आणि त्याच्यानंतर तुम्ही ए मॅट्रिक्स मध्ये जे जे कॉम्पोनंट्स येतील, सगळे जे एलिमेंट्स येतील ते तुम्ही सांगितले. बी मध्ये काय ते सगळे सांगितले. ओके, नाउ if you want to add both the numbers, so what, step 4, declare the variable I is equal to 0, J is equal to 0. त्यांनी काय केलं, डिक्लेअर केलं I आणि J is equal to 0. त्यानंतर बघा काय करतात ते, रिपीट अंटिल I is less than R. आता बघा I ची व्हॅल्यू काय तुमची इथं 0 आहे आणि R काय, सपोज तुम्ही R is equal to 3 म्हटलंय. ओके, आणि C is equal to also 3 म्हटलंय. आता काय तुमचं, I is 0, R is what, 3. 0 is less than 3, this condition is satisfied. त्याच्यामुळे काय करेल तो, स्टेप 5 मधून 5.1 मध्ये जाईल. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली नसते तर डायरेक्ट बाहेर पडला असता, डायरेक्ट स्टेप 6 ला गेला असता तो. पण तसं होतंय का, नाही, ती कंडिशन सॅटिस्फाय झाली, तो काय करेल 5.1 ला जाईल. आता तो काय म्हणतोय, 5.1 काय म्हणतोय, रिपीट अंटिल J इज लेस दॅन C. J ची व्हॅल्यू काय तुमची 0 आहे आणि C ची व्हॅल्यू काय, म्हणजे कॉलम, नंबर ऑफ कॉलम्स किती, 3 आहे. आता हा पण 0 आहे, त्याच्यामुळे तो काय करेल, त्याच्यामुळे तो आत शिरेल इथं आणि तो काय करेल, सी आय जे म्हणजे सी चा आयथ अँड जेथ कॉम्पोनंट जो असेल त्याच्या इज इक्वल टू व्हॉट, ए चा आय जे आणि बी चा आय जे कॉम्पोनंट ऍड करेल. ओके, आता पहिलं काय, आय ची व्हॅल्यू 0, जे ची व्हॅल्यू 0, आय 0 0, ए 0 0 प्लस बी 0 0, म्हणजे ए चा पहिला कॉम्पोनंट, पहिला एलिमेंट आणि बी चा पहिला एलिमेंट तो काय करेल, ऍड करेल. आणि तो काय करेल, सी च्या पहिल्या कॉम्पोनंट मध्ये तिथं स्टोअर करेल त्याची व्हॅल्यू. ओके, दॅट इज व्हॅल्यू स्टोअर ऑलवेज फ्रॉम राईट टू लेफ्ट. ओके, त्याच्यानंतर तो काय करतो, सेट जे इज इक्वल टू जे प्लस 1. आता जे ची व्हॅल्यू त्यांनी काय केलं, एकाने वाढवली. आता जे ची व्हॅल्यू काय झाली, 0 नाही, आता त्याची व्हॅल्यू झाली 1. ओके, त्याच्यानंतर तो काय करेल, आय ची व्हॅल्यू सुद्धा एकाने वाढवली. ओके, आता आय ची व्हॅल्यू काय झाली, 1. आता हे काय, हे रिपीट होईल परत इकडे, कारण काय, आय ची व्हॅल्यू काय 1 आहे, ती काय 3 पेक्षा कमीच आहे, त्याच्यामुळे काय होईल ते परत इथं जाईल. परत जे ची व्हॅल्यू काय 1 आहे, सी पेक्षा कमी आहे. परत तो काय करेल, आता आय ची व्हॅल्यू 1 झाली, सी ची व्हॅल्यू 1 झाली, तो काय करेल, आता हे सगळं ऍड करेल. ओके, आणि फायनली यू विल गेट द सी विच इज अ रिक्वायर्ड मॅट्रिक्स, देन इट विल स्टॉप. Okay, now look, we will try to find out how its flow chart is look like. Okay, so flow chart one तुम्हाला जास्त idea येईल. Okay, so can you see this flow chart? Yes, sir. Okay, so start, then declare A, RC, B, RC and C, RC. Okay, तिघ मॅट्रिक्स तुम्ही डिक्लेअर केले, त्याच्यानंतर रीड केलं, काय केलं, आर रीड केला, सी रीड केला, ए रीड केला आणि बी रीड केला. आणि तुम्ही रीड केला म्हणजे काय, याची व्हॅल्यू तुम्ही इनपुट दिली. ओके, त्यानंतर काय, आय ची व्हॅल्यू काय 0, जे ची व्हॅल्यू काय 0. त्यानंतर काय इथं ए आय इज लेस दॅन आर, जर तो हो असेल त्याच्यानंतर काय करेल, त्याच्यानंतर तो चेक करेल की जे हा सी पेक्षा लहान आहे का. जे हा सी पेक्षा लहान असेल तो काय करेल, ते दोघं ते
ए चे पहिला कॉम्पोनंट आणि बी चा पहिला कॉम्पोनंट काय करेल ऍड करेल आणि सी चा पहिला कॉम्पोनंट मध्ये टाकेल. ओके, त्याच्यानंतर मग काय करेल जे इज इक्वल टू जे प्लस वन, जे ची व्हॅल्यू एकाने वाढवली. ओके, त्याच्यानंतर तो काय करेल चेक करेल की जे इज लेस दॅन सी का. तो जर असेल तो काय करेल परत. आता इथं बघा, आता जेव्हा तुमचं आय आणि जे 0 होता तेव्हा तिथं ए 00 आणि बी 00 ची ऍडिशन झाली आणि ती सी 00 मध्ये ऍड झाली. त्याच्यानंतर काय केलं तुम्ही जे ची व्हॅल्यू एकाने वाढवली बरं फक्त. आता काय झाली, जे ची व्हॅल्यू 1 झाली आणि आय ची व्हॅल्यू 0च आहे. ओके, मग इथं काय होईल, तो इथे ऍड होताना काय होईल, आय सी 01 इज इक्वल टू व्हॉट, ए 01 प्लस बी 01 म्हणजे द सेकंड कॉम्पोनंट. ओके, नाउ इट विल ऍड टू द सेकंड कॉम्पोनंट. आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय, तो काय करतोय, तो अगोदर रो वाईज ऍडिशन करत जातोय. म्हणजे जे ची व्हॅल्यू तुम्ही एकाने वाढवताय म्हणजे काय, जे म्हणजे काय, ओके सॉरी, कॉलम वाईज करत जातोय. ओके, जे इज व्हॉट, जे गोज टू द कॉलम. ओके, तो जे काय कॉलम वाईज ऍडिशन करत जातोय आणि त्याच्यानंतर सगळे कॉलम मध्ये एका कॉलमची ऍडिशन झाली की जो काय करेल दुसऱ्या कॉलमला स्विच करेल. ते दुसऱ्याच कॉलमची ऍडिशन करेल, नंतर तो तिसऱ्या काय कॉलमला स्विच करेल. That's how you will get the final matrix, that is C, and then you will end. Okay, so do you have any problem in this one, guys? सर हाँ बोला. मला नाही समजलं, डबल सांगाल का? Okay, very good. So at least you asked. Okay, so let me try to explain it. This one. Lot of things. Just a minute. I'm trying to create one empty slide so that I can share all those things. Just a minute. Taking blank. Okay, let me try to write down here. हे बघा, आता तुमचा जेव्हा ए आहे, आर रो कॉलम. ओके, हा काय तुमचा 3x3 मॅट्रिक्स आहे. आर इज इक्वल टू तुम्ही काय केलं 3 मानलं and C equal to what, you also see given the column is also equal to 3. ओके, तर हा तुमचा ए आहे मॅट्रिक्स. ओके, त्याच्यामध्ये तुमचा काय येईल, हा ए. सर तुम्ही स्लाइड शेअर केली का? शेअर केली की मी. येस, दिसत नाहीये. जे मी लिहितोय ते दिसतंय तुम्हाला? हो सर, मला नाही दिसतंय. दिसत आहे. ओके, ट्राय टू मग लेफ्ट करून परत जॉईन करण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला एखाद्या दिसेल. ओके, तर बघा, हा काय तुमचा हा आय आहे आणि हा काय तुमचा हा जे आहे. ओके, अगोदर तुमचा आय इज इक्वल टू व्हॉट, आय इज इक्वल टू 0 होता आणि जे इज इक्वल टू काय होता, 0 होता. आता इथे काय असेल, हा ए हा 0 0 आहे, 0 0. त्याच्या प्रकारे तुम्हाला तुमच्याकडे बी मॅट्रिक्स पण असेल. दिस इज युअर बी मॅट्रिक्स, दिस इज युअर बी. पहिला एलिमेंट, हे जे एलिमेंट आहे सगळे 9 एलिमेंट जे आहे तुम्ही ऑलरेडी इनपुट केलेले आहे त्याच्याकडे, तो काय करेल फक्त ऍडिशन करेल त्यांची. तो काय करतो आता, ए 0 0 आणि बी 0 0 ऍड करेल आणि तो काय करेल नंतर शेवटी सी 0 0 मध्ये स्टोअर करेल व्हॅल्यू. ओके, नंतर जी स्टेटमेंट आहे जे इज इक्वल टू जे प्लस 1, आता हा 0 राहणार नाही व्हॅल्यू, याची 0 नाही राहणार, ची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. आता काय आलं बघा, आता आर सी, आता ए 01 झाला. आता ए 01 कोणता असेल, रो काय आहे, रो 0th रो आणि कॉलम कोणता आहे 1 कॉलम. सो दिस इज युअर ए 01. आता तो ए 01 हा काय करेल, हा एलिमेंट उचलेल. त्याच्यानंतर हा बी 01 हा एलिमेंट उचलेल आणि तो काय करेल, दोघांची ऍडिशन करून काय करेल सी 01 मध्ये स्टोअर करेल.
तसे तो काय करेल A02 साठी B02 आणि C02 साठी करेल. ओके, आता बघा, आता आता काय होईल, तुमची J ची व्हॅल्यू 2 होईल, 0 होते, 1 होते, 2 झाली. आता काय तुमच्या नंतर काय झाले, तर तो चेक करेल परत की तुमची J ची व्हॅल्यू इज लेस दॅन C. आता J ची व्हॅल्यू 2 पण झाली, त्याच्यानंतर 2 नंतर काय होईल, म्हणजे 3 होईल. आता चेक करेल की J ची व्हॅल्यू 3 झाली आणि ही लेस दॅन आहे का 3 पेक्षा, जी तुमची C ची व्हॅल्यू आहे 3 पेक्षा, ती आहे का नाही. मग तो काय करेल, बाहेर पडेल आणि तो काय करेल, नंतर I ची व्हॅल्यू 1 ने वाढवेल. तो आता I ची व्हॅल्यू काय झाली, I ची व्हॅल्यू 0 आणि ती I ची व्हॅल्यू येईल 1. त्याच्यानंतर तो काय करेल, मग आता I ची व्हॅल्यू तुमची 1 झाली, J ची व्हॅल्यू तुमची 0 राहील. तो तो काय करेल, A10 घेईल, नंतर B10 दोघांची ऍडिशन करेल आणि C10 पर्यंत काय करेल, तो ऍड करेल. आणि असंच तो काय करेल, सगळ्यांचं करत जाईल आणि शेवटी तुम्हाला काय मिळेल, C2 पर्यंत मिळेल. So you will be having here, 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 here. You are having those components. Okay, आता कळलंय थोडं काही. हो सर. Okay, so this might help you to understand. Okay, so this is all about the matrix addition. ओके, सो जर तुमच्याकडे पेन आणि पेपर असेल, आहेच म्हणा, आता सगळ्यांनी, नसेल तरी तो उचलला असेल कडून तरी, काही जणांचे असंच बसत असेल त्यांनी पेन पेपर घेतला असेल आता. ओके, तर सो द थिंग इज दॅट टुडे वी हॅव learned about the how to add the matrix. ओके, आता विचार करा थोडा की हाऊ, इफ यू वॉन्ट टू मल्टिप्लाय द 2 matrix. Okay, so program will be how much complicated. Okay, so that is not in our syllabus, but if you are interested, then you can look out for that also. Okay, so and remember to do the homework also. Okay, whatever I have given to you, and don't submit it to me or Google Classroom. Don't submit. That is for your homework purpose only. Okay, so the thing which I will be evaluating, so that I got already in your group, so that will be evaluated. Okay, and yes, and after this time, don't submit anything on a group. Okay, so that won't be considered, and don't request anyone to accept the answers. Okay. Okay, so guys, do you have any difficulty now? So you can tell me. Or in our next lecture, we will be studying about the Lissajous figure and projectile motion. So those are the 2 topics which are remaining. After that, the unit 1 will be over. Okay, but the unit will be over in a 1 or 2 lecture. But the activity which I will be conducting, so that will be, so the activity is also not. So the activity will be more and more. Okay, so whoever is absent in the class, that will be punished, or not punishment means that is not a physical punishment, that will affect on your academic performance. Okay, so guys, if you have any problem, you can ask me. That is a very free conversation. If you have any problem, then you can tell me, or should I close now? Yes, sir. Okay. Okay. Or you, if anybody want to speak something about this test which I have conducted surprisingly, जर कोणी तुमचं मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, काही तुम्हाला काही तुमचे काही ओपिनियन असतील तर. Yeah.
असे सर प्रॅक्टिस मी घेतो पुन्हा पुन्हा, असं कोणाला वाटत असेल किंवा नाही घेत असेल तसंही सांगा की सर आम्हाला ही ऍक्टिव्हिटी आजची आवडली नाही. मी काहीच बोलत नाही, न्यूट्रल आहे तुम्ही. ओके फाईन, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. सो study the things, and might be we will be conducting the practicals on your mobile only. Okay, so I am searching for some app by which you can do the this programming in your mobile only. Okay, so तसं जर मला एखादं ऍप्लिकेशन सापडलं, ओके, तर मी तुम्हाला ते इन्स्टॉल करायला सांगेल आणि आपण त्याच्यावर प्रॅक्टिकल घेऊ शकतो. ओके ओके फाईन. Okay guys, so bye bye and have a good day. Thank you, sir.